Now I am audible, all of you? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. I am visible or not? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. No, Now ma'am. we will start. Just wait for 1 minute. Okay. Then now we will start our next bit and next chapter. What is that? Preventive care. Okay. तर लास्ट सिलेबस डिस्कस करताना मी सांगितलं होतं व्हॉट इज दी प्रिव्हेंटिव्ह केअर. तर प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणजे काय? एनीवन? यस. अक्षरा खिडकी थोडी ओपन कर. व्हिडिओज व्यवस्थित दिसतात. सगळेच कर. Yes, anyone. What is the preventive care? काय होतं प्रिव्हेंटिव्ह केअर? आपण सिलेबस डिस्कस करत असताना मी सांगितलं होतं तुम्हाला काय आहे प्रिव्हेंटिव्ह केअर. येस. तर काय आहे बघा, प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय किंवा प्रतिबंधात्मक आपण केअर. एखादा डिसीज होऊ नये त्याच्यासाठी अगोदरच आपण काय करतो, काही उपाययोजना करतो. तर ते काय आहे ते बघायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या फार्मसीचा रोल काय आहे या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, समजलं व्हॉट इज प्रिव्हेंटिव्ह केअर? येस. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल ओव्हरऑल सांगते मी तुम्हाला काय असेल प्रिव्हेंटिव्ह केअर. प्रिव्हेंटिव्ह केअर हेल्प्स टू डिटेक्ट, प्रिव्हेंट सिरियस डिसीजेस अँड मेडिकल प्रॉब्लेम्स बिफोर दे कॅन बिकम मेजर. तर प्रिव्हेंटिव्ह केअर कशाला हेल्प करते? जे काही सिरियस डिसीजेस आहेत किंवा मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत ते जास्त कॉम्प्लिकेटेड होऊ नयेत याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह केअर हेल्प करते. आणि इट इन्क्लूड्स अॅन्युअल चेकअप्स, इम्युनायझेशन अँड एज वेल एज सर्टन टेस्ट स्क्रीनिंग. तर ह्याच्यात मध्ये काय इन्क्लूड असतं बघा, अॅन्युअल चेकअप. व्हॉट इज अॅन्युअल चेकअप? म्हणजे वर्षाला सगळं हेल्थचं चेकअप असेल किंवा स्क्रीनिंग, डायग्नोसिस, डिसीजेसचं स्क्रीनिंग असेल, हे सगळं कोण काय करतं? तर याच्यातून आपण मेजर डिसीजेसला प्रिव्हेंट करू शकतो. ओके, तर दिस इज द मेन थिंग्स और मेन क्रायटेरिया ऑफ प्रिव्हेंटिव्ह केअर. देन व्हॉट इज दॅट नेक्स्ट काय असेल बघा, त्याच्यात आपल्याला खूप सारे बिट्स नंतर शिकायचे. सगळ्यात लक्षात आलं का ओव्हरऑल व्हॉट इज द प्रिव्हेंटिव्ह केअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Now I am sharing the screen here. All of your screen is visible? Yes, ma'am. ओके. तर बघा, नेक्स्ट चॅप्टर आहे. फर्स्ट चॅप्टर आपला कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट इज प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर और प्रिव्हेंटिव्ह केअर असं नाव आहे आपल्या बीटचं. तर जसे इंट्रोडक्शन बघूयात आपण. फर्स्ट काय असेल इंट्रोडक्शन? चॅप्टर डिस्क्राइब्स इम्पॉर्टन्स ऑफ डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग अलॉंग विथ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. तर या चॅप्टर मध्ये काय काय आहे बघा, किंवा हा चॅप्टर काय डिस्क्राइब करतो? डेमोग्राफी. व्हॉट इज डेमोग्राफी? तर डेमोग्राफी म्हणजे काय? लोकसंख्या और पॉप्युलेशन असं थोडक्यात अर्थ येतो. तर फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या याच्याबद्दल हा चॅप्टर डिस्क्राइब करतो. अलॉंग विथ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. इट ऑल्सो डिस्क्राइब्स रोल ऑफ फार्मासिस्ट इन फॅमिली प्लॅनिंग. तर काय बघा, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. व्हॉट इज कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड? कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आपण फॅमिली प्लॅनिंगच्या प्रॅक्टिकल मध्ये बघितलं होतं. आठवतंय का? एसपीचं प्रॅक्टिकल होतं आपलं थर्ड. ऑल ऑफ यू are you aware about that? Okay, this chapter deals with, also describes the methods of family planning. It emphasizes on mother and child health. Also the mother and child health is also described. Then importance of breastfeeding. ओके, स्तनपान म्हणजे काय किंवा त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे बेबी साठी किंवा मदर साठी हे
सांगितलेलं आहे या चॅप्टर मध्ये. देन अँड कमेंट्स ऑन इल इफेक्ट्स ऑफ मिल्क सबस्टिट्युएंट्स. तर जे काही मदरचं मिल्क ला सबस्टिट्यूट करतात काही सबस्टन्सेस आहेत किंवा काही घटक आहेत, तर त्याचं इल इफेक्ट्स काय आहेत किंवा हे हजार्डस इफेक्ट्स काय आहेत बेबीवर, हे पण आपल्याला बघायचं आहे या चॅप्टर मध्ये. ओके. Then it takes an overview of vaccines and describes types of immunity and immunization. तर अजून कुठला पार्ट याच्यात ऍड आहे बघा, ओव्हरव्ह्यू ऑफ वॅक्सिन. तर वॅक्सिन काय आहे आपण सिलेबस डिस्कस करताना सांगितलं होतं मी तुम्हाला, इन डिटेल आता बघणार आहोत या चॅप्टर मध्ये. तर वॅक्सिनचा ओव्हरव्ह्यू असेल किंवा काय असेल, इम्युनिटी किंवा इम्युनायझेशन म्हणजे काय किंवा इम्युनिटी म्हणजे काय याची सुद्धा इंट्रोडक्शन आपल्याला या चॅप्टर थ्रू भेटणार आहे. देन it describes effect of environment on health and environmental pollution caused by pharmaceutical. तर अजून काय काय डिस्क्राइब करतं बघा हे, हेल्थवर एन्व्हायरमेंट पोल्युशन असेल किंवा एन्व्हायरमेंटचे फॅक्टर कसे अफेक्ट करतात याच्या सोबत सुद्धा हे टॉपिक डील करतो. याची इन्फॉर्मेशन याच्यातून आपल्याला भेटू शकते. इट हॅज ए सेक्शन ऑन psychosocial pharmacy describing drug misuse and abuse of different types. तर याच्यात अजून एक पार्ट इन्क्लूड आहे बघा या चॅप्टर मध्ये आपल्याला, सायकोसोशल फार्मसी. व्हॉट इज दॅट? सायकोसोशल फार्मसी म्हणजे काय, तर ड्रग अब्यूज असेल किंवा ड्रगचा मिसयूज असेल तो किंवा टोबॅको अब्यूज असेल, तर हा सगळा पार्ट या बीट मध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके. इट डील्स विथ सुसायडल बिहेवियर इन सम स्टुडंट. तर काही ऍडलोसन्स असतील बघा किंवा काही स्टुडंट्स असतील त्यांच्यात सुसायडल बिहेवियर वगैरे असा पार्ट येतो, तर याच्यासोबत सुद्धा हा पार्ट डील करतोय, हा चॅप्टर डील करतोय. समजलं का कुठले कुठले बिट्स आपण स्टडी करणार आहोत या चॅप्टर मध्ये? ऑल ऑफ यू, येस ऑर नो? Yes. Yes, ma'am. Okay, next part we will see डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग. तर डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग काय आहे हे बघणार आहोत. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते व्हॉट इज डेमोग्राफी. डेमोग्राफी मीन्स पॉप्युलेशन, असं वर्ड लक्षात ठेवाल. पॉप्युलेशन म्हणजे समजतं सगळ्यांना, लोकसंख्या. तर काय आहे, लोकसंख्येचा जो काही स्टडी आहे किंवा स्टडी ऑफ पॉप्युलेशन इन सिंपल वर्ड्स मध्ये आपण काय म्हणूया डेमोग्राफीला, स्टडी ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनचा स्टडी किंवा लोकसंख्येचा अभ्यास म्हणजेच काय असेल, डेमोग्राफी. ओके. इन सिंपल इट इज स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन, इन्क्लूड कॅरेक्टरायझेशन ऑफ ह्युमन एटसेट्रा. तर काय आहे बघा, स्टॅटिस्टिकल स्टडी आहे कशाचा, ह्युमन पॉप्युलेशनचा, म्हणजेच काय आहे डेमोग्राफी. लक्षात येते का? तुम्ही लोकसंख्या और पॉप्युलेशन असं लक्षात घ्या. समजलं? ऑल ऑफ यू, व्हॉट इज डेमोग्राफी? ma'am. डेमोग्राफी असं म्हणतोय आपण, बट काय आहे ऍक्च्युली डेमोग्राफी? समजतंय? हो मॅम. Study of Study of population. population. Whose mic is open? Please mute yourself. देन व्हॉट इज दॅट डेमोग्राफी म्हणजे काय, थोडक्यात आपण लोकसंख्या कन्सिडर केलं आणि त्या लोकसंख्येचा स्टडी किंवा लोकसंख्येचा अभ्यास म्हणजेच काय आहे डेमोग्राफी. अँड फॅमिली प्लॅनिंग. व्हॉट इज फॅमिली प्लॅनिंग? फॅमिली प्लॅनिंग म्हणजे डिसाइड करणे की द नंबर ऑफ चाइल्ड्स टू हॅव, किती चाइल्ड्स असले पाहिजेत हे डिसाइड करणे, याचं प्लॅनिंग करणे म्हणजेच काय फॅमिली प्लॅनिंग किंवा आपण मराठीत त्याला कुटुंब नियोजन असं म्हणू शकतो. हा फर्स्ट बीट आहे बघा आपल्याला. इट इज इम्पॉर्टंट. फॅमिली प्लॅनिंग टेक्निक्स असतील, मेथड्स असतील, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. डेमोग्राफीच्या स्टेजेस असतील, याच्यावर सुद्धा तुम्हाला एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ओके. सो लिसन केअरफुली. ओके. First of all, we will see what is actually demography. According to some demographers, what is demographers? Demographers म्हणजे काय? Yes. What are they? तर जे लोक आता इकॉलॉजिकल कन्सेप्ट होती हेल्थला, तर इकॉलॉजिस्ट होते का नाही, तर त्याचा स्टडी करणारे, सेम डेमोग्राफीचा स्टडी करणारे डेमोग्राफर्स असतात. तर काही डेमोग्राफर्स असे लोक म्हणजे डेमोग्राफर्स. तर काही डेमोग्राफरच्या अकॉर्डिंग वर्ल्ड पॉप्युलेशन इज एक्सपेक्टेड टू बी अराउंड 10 बिलियन इन 2015. तर काही डेमोग्राफरच्या स्टडीवरून असं काय लक्षात आलं की जे काही जगाची लोकसंख्या आहे ती किती होईल 2050 पर्यंत 10 बिलियन 10 बिलियन एवढी होईल. ओके. त्यांनी स्टडी केला किंवा त्यांनी तसा डाटा प्रिपेअर केला स्टडी करून, स्टॅटिस्टिकल स्टडी करून. तर काय त्यांनी निष्कर्ष काढला की 2025 पर्यंत होल वर्ल्डची पॉप्युलेशन किती होईल 10 बिलियन. ओके. फाइल द इनक्रीज इन पॉप्युलेशन इन मॅटर ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न. What bothers us in that most of this growth would take place in South Asia, including
इंडिया. तर जगाच्या कुठल्या भागात जास्त झपाट्याने लोकसंख्या वाढेल किंवा पॉप्युलेशनची ग्रोथ होईल असं त्यांचा अंदाज आहे बघा. साऊथ एशिया, साऊथ आशिया खंडाचा जो काही साऊथ भाग आहे, साऊथ मीन्स दक्षिण भाग आहे, दक्षिण आशिया, आणि त्याच्यात कोण इन्क्लूड होईल? इंडिया. ओके, असा त्यांचा निष्कर्ष आहे. समजतंय का ऑल ऑफ यू? Yes, Yes. ma'am. ओके, देन नेक्स्ट विल बी काय आहे बघा. इंडियन पॉप्युलेशन ऑफ नियरली 125 crores इज अ सिंगल मोस्ट प्रेसिंग प्रॉब्लेम्स. तर काय आहे बघा, 125 करोड जी भारताची लोकसंख्या आहे, आता सध्या 125 नाही 130 करोड आहे, बट त्यानुसार जर 125 करोड लोकसंख्या जी आहे भारताची, ओके, तर त्यांना काही प्रॉब्लेम फेस करायला येतात. प्रॉब्लेम्स बिंग फेस्ड बाय अस. तर ते पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स फेस्ड करावे लागतील. इन फॅक्ट रायझिंग इंडियन पॉप्युलेशन लिड्स टू सेव्हरल अदर प्रॉब्लेम्स. तर त्याच्यासोबतच काय होईल, इंडियन पॉप्युलेशन जर अशीच डे बाय डे इन्क्रीज झाली तर सेव्हरल प्रॉब्लेम्स अराइज होतील किंवा सेव्हरल प्रॉब्लेम्सला आपल्याला फेस करावं लागेल. ओके, हा कोणाचा स्टडी होता? तर डेमोग्राफरचा, सम डेमोग्राफरचा. समजलं ऑल ऑफ यू? Yes, Yes ma'am. or no? ma'am. Yes, ma'am. Okay. नेक्स्ट इज डेमोग्राफिक सायकल. इट इज इम्पॉर्टंट. 3 मार्कला तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन येऊ शकतो किंवा एक्सप्लेन डेमोग्राफी असा लॉंग आन्सर क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. ओके, इट इज सगळ्या तुमचे जे काही 6 बीट्स आहेत त्याच्यातला हा खूप मोठा बीट आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, खूप मोठा आहे आणि जास्त वेटेजचा पण आहे, इम्पॉर्टंट बीट आहे, त्याच्यामुळे याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स येण्याची पॉसिबिलिटी आहे बघा तुम्हाला. ओके, तर डेमोग्राफी सायकल एक्सप्लेन करा आणि डेमोग्राफी म्हणजे काय याचं अशी तुम्हाला नोट येऊ शकते. ओके, हॅव यू सीन गुगल क्लास नोट्स? आय हॅव शेअर्ड. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. Okay, I have written in details in that. Now you can study. Now you can also study from these presentations. Okay, it is also sufficient. Okay. Okay, ma'am. Yes or no? And then we will see demographic cycle. What is that demographic cycle? म्हणजे काय? डेमोग्राफिक ची एक सायकल आहे पॉप्युलेशन च्या स्टडीची. तर काय आहे ते बघूयात आपण. द हिस्ट्री ऑफ पॉप्युलेशन सिन्स 1650 suggests that population growth of any nation takes place according to a cycle in which 5 stages can be arbitrarily defined. तर 1650 मध्ये जो काही एक सर्वे झाला किंवा स्टडी झाला, त्याच्यापासून असं काही मान्यता आली किंवा असं काही मानलं गेलं की काय होतं बघा, प्रत्येक नेशनची जी पॉप्युलेशन सायकल आहे और डेमोग्राफिक सायकल आहे ती काय होत असते, 5 आर्बिटरीली 5 फिक्स अशा स्टेज मध्ये कम्प्लीट होत असते किंवा 5 फिक्स स्टेज मध्ये डिफाईन केली जाते. तर त्या 5 स्टेज कुठल्या कुठल्या आपल्याला बघायचे आहेत वन बाय वन. ओके, तर फर्स्ट स्टेज इज हाय स्टेशनरी स्टेज. व्हॉट इज हाय स्टेशनरी स्टेज? तर बघा, हाय स्टेशनरी स्टेज म्हणजे काय, जास्त स्थिर स्टेज आहे. स्थिर स्टेशनरी म्हणजे काय, स्थिर असं म्हणूयात आपण. इट इज ही फर्स्ट स्टेज आहे बघा. इट इज द फर्स्ट स्टेज फ्रॉम विच ईच नेशन बिगिन्स ड्युरिंग दिस state age population remains stationary since high birth rate is associated with high death rate. तर काय आहे बघा, ही फर्स्ट स्टेज आहे कशाची, नेशनची. ड्युरिंग दिस, तर या स्टेज मध्ये काय होतं, एज म्हणजे वय असेल, पॉप्युलेशन असेल, रिमेन स्टेशनरी, एज किंवा जे काही पॉप्युलेशन आहे ग्रोथ रेट तो स्टेशनरी राहतो, स्थिर राहतो. कसं बघा, सिन्स हाय बर्थ रेट इज असोसिएटेड विथ हाय डेथ रेट. तर बर्थ तर होत असते न्यूनेटल बेबीची किंवा न्यू लोकांचं, बट त्याच्यासोबतच डेथ रेट सुद्धा हाय असतो, म्हणजे मृत्यू प्रमाण किंवा मृत्यू दर. MMR बघितला आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये. तर काय होतं, मृत्यू दर, डेथ रेट आहे तो सुद्धा काय होतो, वाढतो. कशासोबत, जन्माच्या दरासोबत. त्याच्यामुळं स्टेशनरी राहते, स्थिर राहते, एवढं काही अफेक्ट होत नाही. समजलं का व्हॉट इज फर्स्ट स्टेज, हाय स्टेशनरी स्टेज? कोणाला प्रॉब्लेम आहे? ऑल ऑफ यू? No, ma'am. हा, ओके. तुम्ही आता नेक्स्ट सांगा.
ओके, आय विल एक्सप्लेन. बघा, डेमोग्राफी सायकल आहे. एक 1650 मध्ये एक सर्वे झाला किंवा एक असा स्टडी झाला की त्याच्यावरून असं मानलं गेलं की प्रत्येक नॅशनला किंवा प्रत्येक नॅशनलला 5 आर्बिटरीली किंवा 5 अशा स्टेजेस आहेत की ज्याच्यात डेमोग्राफिक सायकल कंप्लीट होत असते. ओके, तर त्याच्यातली फर्स्ट स्टेज कुठली आहे ते बघितली आपण, हाय स्टेशनरी स्टेज. तर हाय स्टेशनरी म्हणजे एकदम असं स्थिर राहते, पॉप्युलेशन इन्क्रीज पण होत नाहीये किंवा डिक्रीज पण होत नाही. ओके, तर हायली स्टेशनरी स्टेज आहे फर्स्ट. तर त्याचं काय आहे बघा, इट इज द फर्स्ट स्टेज फ्रॉम विच ईच नेशन बिगिन्स ड्युरिंग दिस स्टेज. तर प्रत्येक नेशनची ही फर्स्ट स्टेज असते. ओके, 5व्या स्टेज मधली फर्स्ट स्टेज आहे आणि प्रत्येक नेशनची फर्स्ट स्टेज असेल. देन पॉप्युलेशन रिमेन स्टेशनरी. तर या स्टेज मध्ये काय होतं, जी काही लोकसंख्या ऑलरेडी अस्तित्वात आहे ती काय राहते, स्टेशनरीच राहते. बट कसं, हाय बर्थ रेट इज असोसिएटेड. जास्त बर्थ रेट तर होतो, म्हणजे नवीन बेबीज तर जन्माला येतात त्या स्टेटमध्ये, बट त्याच्यासोबत त्या डेथ रेट आहे, मृत्यू दर जो आहे त्या नेशनचा तो सुद्धा तसाच असतो किंवा वाढलेलाच असतो. त्यामुळे ते काही बॅलन्स होतं थोडक्यात म्हणूयात आपण, आणि ते स्टेशनरी राहतं. ओके, इट इज फर्स्ट स्टेज, हाय स्टेशनरी स्टेज. समजलं? हो ऑल मॅम. ऑफ यू. Yes, ma'am. Yes, ma'am. Whose mic is open, please mute yourself. नेक्स्ट काय असेल, नेक्स्ट काय आहे बघा, अर्ली एक्सपांडिंग स्टेज. तर दुसरी स्टेज आहे अर्ली एक्सपांडिंग स्टेज. व्हॉट इज दॅट? इट इज द सेकंड स्टेज इन विच द डेथ रेट बिगिन्स टू फॉल व्हाईल द बर्थ रेट कंटिन्यूज ऍट or near to the maximum resulting in increase in population. तर ही नेक्स्ट स्टेज आहे डेमोग्राफीची. काय आहे त्या स्टेजचं नाव? अर्ली एक्सपांडिंग स्टेज. व्हॉट इज एक्सपांडिंग? एक्सपांडिंग म्हणजे काय? विस्तार होणे किंवा विस्तृत होणे. तर अर्ली एक्सपांडिंग स्टेज असं त्याचं नाव आहे त्या स्टेजचं. तर त्या स्टेज मध्ये काय होतं बघा, इट इज सेकंड स्टेज इन विच द डेथ रेट बिगिन्स टू फॉल. तर या सेकंड स्टेज मध्ये काय होतं, मृत्यू दर जो आहे, तर फर्स्ट स्टेज मध्ये काय डेथ रेट सुद्धा वाढत होता आणि सोबत जन्म रेट सुद्धा वाढत होता. ओके, तसंच नाही, बर्थ रेट सुद्धा वाढत होता. तसं नाही येतं, काय होतं बघा, इन विच डेथ रेट बिगिन्स टू फॉल. तर जो काही मृत्यू दर आहे तो कमी होतोय. फाईल द बर्थ रेट कंटिन्यूज ऍट ऑर नियर टू द मॅक्झिमम. त्याच्यासोबत काय होतं, बर्थ रेट कमी होतो का? नाहीये, तर बर्थ रेट आहे असा कंटिन्यू होतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त अजून होतो. समजतंय ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, रिझल्टिंग इन इन्क्रीज इन पॉप्युलेशन. तर काय होईल, जन्मदर तर आहे असंच वाढायला लागलाय आणि मृत्यू दर कमी झालाय, म्हणजे लोकसंख्या रिझल्टिंग वाढणार आहे. समजते सगळ्यांना? तर ही होती अर्ली एक्सपांडिंग स्टेज. ऑल ऑफ यू Yes, ma'am. समजलं का? Yes, ma'am. प्रॉब्लेम आहे Yes, कोणाला ma'am. काही? सेकंड स्टेज समजली सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर थर्ड स्टेज आहे बघा. येस आदित्य, हॅव यू प्रॉब्लेम इन एनी प्रॉब्लेम? आदित्य देशमुख, आर यू देअर? No, yes, no. Okay. Third stage, what is this third stage? See, late expanding stage. फर्स्ट सेकंड होती अर्ली एक्सपांडिंग, सेम तशी लेट एक्सपांडिंग स्टेज आहे. आपण काय बघतोय, डेमोग्राफी सायकल बघतोय, त्याच्यातली थर्ड स्टेज बघतोय. इट इज द थर्ड स्टेट इन विच द बर्थ रेट बिगिन्स टू डिक्लाइन बट द पॉप्युलेशन कंटिन्यूज टू ग्रो बिकॉज द बर्थ रेट इज स्टील हायर दॅन द डेथ रेट. तर या स्टेज मध्ये काय होतं बघा, बर्थ रेट बिगिन्स टू डिक्लाइन. जो काही जन्म दर आहे, नवीन जन्माला येणाऱ्या लोकांचा जो काही दर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, बर्थ रेट. तो बर्थ रेट डिक्लाइन होतो. व्हॉट इज डिक्लाइन? डिक्लाइन म्हणजे कमी होतो, घट होते त्याच्यात. बट द पॉप्युलेशन कंटिन्यूज टू ग्रो बिकॉज द बर्थ रेट इज स्टील हायर दॅन द डेथ रेट. तर कमी आहे थोडासा बर्थ रेट, पण एवढा पण कमी नाहीये की डेथ रेट पेक्षा सुद्धा कमी असेल, असं नाहीये. जन्माला नवीन येणारे जे काही लोक आहेत किंवा बालक आहेत ते तर येता येतेच, बट डेथ रेट आहे असंच कमी आहे. त्याच्यामुळे या स्टेज मध्ये सुद्धा पॉप्युलेशनची ग्रोथ होते. समजतंय का? येस. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. फोर्थ इज बघा, फोर्थ स्टेज काय आहे, लो स्टेशनरी स्टेज. व्हॉट इज लो स्टेशनरी स्टेज? काय आहे? हे फर्स्ट स्टेज होती हायर स्टेशनरी. तर
नेक्स्ट आहे लो स्टेशनरी स्टेज. तर स्टेशनरी म्हणजे काय, स्थिर. आता ही कमी स्थिर स्टेज काय आहे बघूयात आपण. इट इज द फोर्थ स्टेज in which the population again becomes stationary with a low birth rate and low death rate. तर या रेट मध्ये काय होतं बघा, पॉप्युलेशन अगेन बिकम स्टेशनरी. तर पॉप्युलेशन अगेन स्थिर होते किंवा पॉप्युलेशन अगेन बिकम स्टेशनरी विथ अ लो बर्थ रेट अँड लो डेथ रेट. तर कशामध्ये लो बर्थ रेट असेल किंवा लो डेथ रेट मध्ये पॉप्युलेशन स्टेशनरी होते. समजते, लोच आहे, बर्थ पण आहे, डेथ रेट पण लो आहे, बट पॉप्युलेशन आहे अशी राहिलेली आहे स्टेशनरी. ही होती फोर्थ स्टेज. देन व्हॉट इज द फिफ्थ स्टेज? काय आहे बघा, डिक्लाइन स्टेज. व्हॉट इज डिक्लाइनिंग स्टेज? घट होते. कशात होते बघा, इन द फिफ्थ अँड लास्ट स्टेज द पॉप्युलेशन डिक्लाइन्स बिकॉज डेथ रेट एक्सीड द बर्थ रेट. तर चौथी आणि पाचवी जी काही ही आहे स्टेज आहे, ओके, तर त्याच्यात काय होते बघा, पॉप्युलेशन डिक्लाइन्स म्हणजे लोकसंख्येची घट होते बिकॉज डेथ रेट एक्सिड्स दी बर्थ रेट. तर डेथ रेट मृत्यू दर जो काही आहे तो जन्मदरापेक्षा काय आहे, जास्त आहे. समजते, दोन्ही चौथ्या आणि पाचव्या स्टेज मध्ये बर्थ रेट कमी आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? No, ma'am. Okay. Then next part we will see what is that cyclic changes in the population primarily depend upon birth rate and death rate. तर सायकलिक जे काही डेमोग्राफीची सायकल आपण आता बघितले स्टेजेस, तर या सायकलिक चेंजेस कशावर डिपेंड असतात बघा, त्या जन्मदर किंवा मृत्यूदर, पॉप्युलेशन रेट और डेथ रेट याच्यावर काय असतात, त्या डिपेंड असतात. विच इन टर्न डिपेंड्स ऑन इम्प्रूव्ड हेल्थ स्टेटस. तर ते काय बघा, विच इन टर्न डिपेंड्स ऑन इम्प्रूव्ड हेल्थ स्टेटस. तर हेल्थ स्टेटस काय आहे, व्हॉट इज हेल्थ स्टेटस? जे काही आरोग्याचं स्टेटस आहे ते इम्प्रूव्ड हेल्थ स्टेटसवर डिपेंड असतात. म्हणजे आरोग्य जर चांगलं असेल त्या कम्युनिटीचं पॉप्युलेशन, तर ऑब्विसली त्यांचा काय असेल, जो काही डेथ रेट आहे तो कमी असेल. समजतंय का? मरणार नाहीत जास्त लोक त्यांचं आरोग्य जर चांगलं असेल तर. त्याच्यामुळे पॉप्युलेशन इन्क्रीजेस होईल. डेव्हलपमेंट, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम अँड मेनी अदर हेल्थ अँड इकॉनॉमिक फॅक्टर्स. आणि या सगळ्यांवर सुद्धा डिपेंड असतो. इकॉनॉमिक फॅक्टर असेल, डेव्हलपमेंट, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम्स, या सगळ्यांवर सुद्धा हे सगळे फॅक्टर सुद्धा याच्यात इन्क्लूड आहेत. देन डिफरंट नेशन्स वुड अटेंडिंग डिफरंट स्टेजेस ऍट डिफरंट टायमिंग डिपेंडिंग ऑन डेव्हलपमेंट अँड रिलेटेड इकॉनॉमिक फॅक्टर्स. तर डिफरंट काही या स्टेज आहेत, 5 स्टेज, डिफरंट नेशनच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतील ह्या, ओके, अकॉर्डिंग टू देअर टायमिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिकल फॅक्टर्स. अंडरस्टूड? समजलं काय आहे? इट इज इम्पॉर्टंट डेमोग्राफिक सायकल. ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? No, ma'am. आता सांगा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर. रिपीट करते, इट इज इम्पॉर्टंट पार्ट. करा Ma'am, ma'am. करा. Repeat करा. ओके, वी विल सी रिपीटेडली दी 5 स्टेजेस. 5 स्टेजेस बघायच्या ना रिपीट आपण. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके, तर डेमोग्राफी म्हणजे काय, थोडक्यात मी सांगितलं तुम्हाला. डेमोग्राफी म्हणजे काय, पॉप्युलेशनचा स्टडी. ओके, कोण करतं हा स्टडी? डेमोग्राफर्स करतात. ओके, तर त्यांनी डेमोग्राफी सायकल आपल्याला सांगितली आहे. इट इज इम्पॉर्टंट सायकल. तर डेमोग्राफी सायकल काय आहे बघा, द हिस्ट्री ऑफ पॉप्युलेशन सिन्स 1615 सजेस्ट दॅट पॉप्युलेशन ग्रोथ ऑफ एनी नेशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू सायकल इन विच 5 स्टेजेस कॅन बी आर्बिट्रली डिफाइंड. तर प्रत्येक स्टेजच्या काय आहे, 5 स्टेज, प्रत्येक नेशनच्या डिफरंट स्टेजेस असतात डेमोग्राफी सायकलच्या, बट आर्बिटरीली त्या काय 5 स्टेजेस मध्ये डिवाइड झालेल्या आहेत किंवा डिफाईन केलेल्या आहेत. तर फर्स्ट स्टेज काय आहे बघा, हाय स्टेशनरी स्टेज. तर इट इज फर्स्ट स्टेज आहे हाय स्टेशनरी स्टेज इन विच नेशन बिगिन्स ड्युरिंग तर या स्टेज मध्ये प्रत्येक नेशन बिगिन होतो ड्युरिंग दिस स्टेज. या स्टेज मध्ये काय होतं बघा, पॉप्युलेशन रिमेन्स स्टेशनरी सिन्स हाय बर्थ रेट इज असोसिएटेड विथ हाय डेथ रेट. तर पॉप्युलेशन जे काही आहे कंट्रीचं, त्या नेशनचं, ते स्टेशनरी राहतं. कसं स्थिर राहतं? कारण जन्मदर सुद्धा हाय असतो आणि मृत्यूदर सुद्धा हाय असतो. व्हॉट इज जन्मदर म्हणजे काय समजते का तुम्हाला? ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. तर Yes, जन्मदर म्हणजे काही, किती लोक जन्माला न्यू येतात, म्हणजे न्यू नेटल बेबीज जन्माला येणे
आणि डेथ रेट म्हणजे काय, मृत्यूचं प्रमाण त्या स्टेट पर्टिक्युलर स्टेट और कंट्री मधलं. तर काय असतं बघा, मृत्यूचं प्रमाण पण जास्तच असतं, त्याच्यासोबत जन्मदर सुद्धा जास्तच असतो. त्याच्यामुळे काय होतं, पॉप्युलेशनवर एवढा काही अफेक्ट होत नाही. पॉप्युलेशन आहे अशी स्टेडी राहते. फॉर एक्झाम्पल समजा, एक्झाम्पल देते तुम्हाला, जर 50 नवीन बर्थ रेट झाले किंवा बर्थ रेट 50 आहे, तर सिमिलर 50च असेल डेथ रेट, तर काही अफेक्ट होईल का? 50ला 50, इकडचे 50 जर डेथ झाली तर 50 न्यू बर्थ झाले. समजते? Yes, All ma'am. of you. Yes, ma'am. त्याच्यामुळे ते पॉप्युलेशनवर काय अफेक्ट असेल का? नाहीच होणार आहे अफेक्ट. ओके, त्याच्यामुळं इट इज अ स्टेशनरी, हायली स्टेशनरी स्टेज. इट इज अ फर्स्ट स्टेज. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. What is the next? We will see what is next. Early expanding stage. What is that? Early expanding stage. It is second stage in which the death rate begins to fall while the birth rate continues at or near to the maximum, resulting in increase in population. तर या स्टेज मध्ये काय होतं बघा, डेथ रेट जो आहे तो कमी होतो आणि while the birth rate continues, आणि जो काही बर्थ रेट आहे, व्हॉट इज बर्थ रेट? बर्थ रेट म्हणजे जन्मदर आहे, तो आहे असाच कंटिन्यू होतो. और नियर टू मॅक्झिमम, तर त्याच्यापेक्षा कंटिन्यू आहे असंच होतं किंवा त्याच्यापेक्षा नॉर्मल पेक्षा जास्त सुद्धा होतं. रिझल्टिंग इन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. ओके, डेथ रेट कमी झाला आणि जन्माचं प्रमाण वाढलं नवीन लोकसंख्याचं, त्याच्यामुळे काय झाली, आपोआप लोकसंख्या इन्क्रीज झाली. इट इज अ सेकंड स्टेज और अर्ली एक्सपांडिंग स्टेज. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Then third is late expanding stage. What is that? The late expanding stage काय आहे बघा, it is the third stage in which the birth rate begins to decline but the population continues to grow because the birth rate is still higher than the death rate. तर याच्यामध्ये काय होतं बघा, पॉप्युलेशन डिक्लाइन होते, लोकसंख्येत घट होते असं म्हटलं जातं, बट बर्थ रेट बिगिन्स टू डिक्लाइन. बर्थ रेट, व्हॉट इज बर्थ रेट? जन्माचं जे काही प्रमाण आहे ते त्याचं घट होते असं सांगितलेलं आहे. बट continues to grow because the birth rate is still higher. तरी काय होतं, डेथ रेट एवढं त्याचं प्रमाण कमी नाहीये, त्याच्यामुळं आहे अशी लोकसंख्या वाढते किंवा पॉप्युलेशन म्हणजे इन्क्रीज होते. इट इज अ लेट एक्सपांडिंग स्टेज. देन fourth is low stationary stage. What is low stationary stage? It is the fourth stage in which the population again becomes stationary with a low birth rate and low death rate. तर हे काय आहे बघा, इट इज फोर्थ स्टेज, चौथी स्टेज आहे आणि या स्टेज मध्ये काय होतं, पॉप्युलेशन अगेन स्टेशनरी होते. ओके, तर स्टेशनरी म्हणजे स्थिर होते. तर कसं, तर बर्थ रेट सुद्धा लोच असतो आणि डेथ रेट सुद्धा लोच असतो. ओके, ही डिक्लाइनड स्टेज आहे बघा, म्हणजे याच्यात जास्त काही फरक पडत नाही, बट इट इज नियर टू डिक्लाइनड, पॉप्युलेशनची घट होण्याची स्टेज आहे फोर्थ. ओके, समजलं? Yes, ma'am. फिफ्थ स्टेज इज डिक्लाइनिंग स्टेज. व्हॉट इज दॅट? डिक्लाइनिंग स्टेज बघूयात आपण. घट होणे, कशात घट होते बघा, पॉप्युलेशन मध्ये कशी. इन दी फिफ्थ अँड लास्ट स्टेज द पॉप्युलेशन डिक्लाइन्स बिकॉज डेथ रेट एक्सिड्स दी बर्थ रेट. तर या चौथ्या आणि पाचवी जी काही स्टेज आहे डेमोग्राफी सायकलची, तर त्याच्यामध्ये काय होतं, पॉप्युलेशन ची घट होते किंवा पॉप्युलेशन डिक्लाइन होते बिकॉज डेथ रेट आर एक्सिडेड, डेथ रेट एक्सिड्स दी बर्थ रेट. तर जो काही मृत्यूचे प्रमाण आहे तो जास्त आहे, ते जास्त आहे कशाच्या रिलेटेड? बर्थ रेटच्या रिलेटेड. समजलं? अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. येस और नो? Yes, All of ma'am. you? Yes, ma'am. Okay. Next, we will see what is that. Cyclic changes in the population primarily depends upon birth rate and death rate. तर जे काही सायकलिक चेंजेस आहेत, हे सायकलिक डेमोग्राफिक सायकलिक चेंजेस हे कशावर डिपेंड आहेत? बर्थ रेट आणि डेथ रेट वर, which in turns depends on improved health status, development, family welfare program and many other health economical factors. तर इकॉनॉमिकचे डिफरंट फॅक्टर्स आहेत, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम आहे, हेल्थ स्टेटस आहे, याच्यावर हे डिपेंड असतं. देन different nations would attain different stages at different times depending on development and related economical factors. तर डिफरंट स्टेटचे काय असतात, डिफरंट स्टेजेस आहेत, त्याच्यानुसार ते त्यांच्या डेव्हलपमेंट फॅक्टर्स असतील, इकॉनॉमिकल फॅक्टर्स असतील, याच्यावर ते डिपेंडेंट आहेत, त्यांची स्टेज डिक्लाइन होणे किंवा इन्क्रीज होणे. ओके, अंडरस्टूड? समजलं? ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, anyone have any problem?
What is the demography and what is the demographic cycle? Understood? Yes, All? ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Ma'am. We'll Yes, move ma'am. towards our next part. Okay, it is next population Indian situation. ओके, तर हे पॉप्युलेशन और डेमोग्राफिक सायकल आपण बघितली, त्याच्यावर इंडियन सिच्युएशन काय आहेत आपण बघूया, किंवा भारताची सिच्युएशन काय आहे याच्यावर बघूयात आपण. व्हॉट इज दॅट पॉप्युलेशन इंडियन सिच्युएशन? तर इंडियन सिच्युएशन काय आहे पॉप्युलेशनची? अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, इंडियन पॉप्युलेशन वॉज 1.21 crores. तर 2021 च्या सेन्सस नुसार इंडियन पॉप्युलेशन किती होती? 1.21 करोड एवढी होती. On an average, India added 7 million people each year during the decade. तर average मध्ये स्टडी केल्यानंतर काय लक्षात आलं की इंडिया प्रत्येक इयर मध्ये 7 मिलियन पॉप्युलेशन इन्क्रीज होते, किंवा 7 मिलियन न्यू पीपल्स ऍड होतात याच्यात इंडियामध्ये. इच इयर ड्युरिंग द डिकेड 1951 and 1961 10 million each year during 1961-1971. तर बघा 1951 ते 1961 मध्ये 7 मिलियन पर इयर ऍड होत होते. ओके, स्टार्टिंगला किती होती? 2011 मध्ये 1.21 करोड एवढी लोकसंख्या होती, आणि डिकेड मध्ये किती होत होती? फर्स्ट 7 मिलियन पर इयर, बट 10 मिलियन इच इयर ड्युरिंग 1961 and 1971. 1961 आणि 1971 मध्ये 10 मिलियन पर इयर असं ऍड व्हायला लागलं. देन 13 मिलियन इच इयर ड्युरिंग 1971 and 1981. देन 1971 and 1981 या डिकेड मध्ये, या दशकामध्ये 13 मिलियन प्रत्येक वर्षी असं ऍड व्हायला लागलं. देन 16 मिलियन इच इयर ड्युरिंग 16 मिलियन इच इयर ड्युरिंग 1981 and 1991. तर 16 मिलियन पर इयर वर हे प्रमाण गेलं बघा. कधी? 1981 आणि 1991 मध्ये. 18 मिलियन इच इयर ड्युरिंग 1991 2001 आणि 2001 1991 ते 2001 या दशकामध्ये 18 मिलियन वर 30 लोकसंख्या वाढत गेली. म्हणजे बघा एवढ्या मिलियननी पर इयर लोक वाढत होते इंडियामध्ये. अँड 2001 to 2011 population growth and this rate will be limited. Land area and natural resources can only lead to devastation. आणि 2001 ते 2011 हे जे काही दशक होतं त्याच्यात त्यांचा स्टडी झाला, बट ते एक्झॉस्ट झाली होती, प्रचंड प्रमाणात पॉप्युलेशन वाढली होती. त्याच्यामुळे काय झालं? इन्व्हायरमेंटल रिसोर्सेस किंवा नॅचरल रिसोर्सेस चा अभाव भासू लागला इंडियामध्ये. ओके, तेवढी पॉप्युलेशन एक्सपांड झाली होती. while India accounts for only 2.4% of world land area. तर इंडियामध्ये किती आहे लँड, म्हणजे जमीन किती आहे टोटल वर्ल्डच्या कंपॅरिझननी? 2.4% एवढी जमीन आहे इंडियामध्ये होल वर्ल्डचा जर विचार केला तर. 60% ऑफ पॉप्युलेशन कंटिन्यूज इन सेम मॅनर. And by 2025, India may overtake China to become the most populous country in the world. तर काय होईल बघा? 2025 पर्यंत असा निष्कर्ष आहे की इंडियामध्ये एवढी प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढेल की त्याच्यामुळे काय होईल? इंडिया मे ओव्हरटेक. तर आता सध्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला कंट्री कुठली आहे? चीन. ओके, चीन, चायना ही आहे. तर असा एक निष्कर्ष आहे की 2025 पर्यंत चायनाला सुद्धा इंडिया ओव्हरटेक करेल. कशाच्या? रिलेटेड पॉप्युलेशनच्या. ओके, एवढी एक्झॉस्ट प्रमाणात पॉप्युलेशन इंडियाची वाढेल. ओके, समजलं इंडियन सिच्युएशन काय आहे, कसं 10 बिलियन, देन 7, देन 13, नंतर 18 मिलियन, कसं पर इयर प्रत्येक डिकेड मध्ये वाढत गेली. ओके, अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay. Next, the consequence. What is consequence of India? Baga. In India, 40% of the 130 crore population is believed to be under poverty line. तर जी काही होल पॉप्युलेशन आहे इंडियाची त्याच्यातलं 40% लोक हे काय आहेत? 40% म्हणजे 130 crore population is being to be under poverty line. गरिबी किंवा दारिद्र्य रेषेच्या खाली एवढी लोकसंख्या आहे 40% ओव्हरऑल पॉप्युलेशनच्या असं कन्सिडर आहे किंवा असं कन्सिडरेशन आहे. Despite best efforts, it has not been possible to provide even basic
amenities of life liking drinking water, food, minimum housing, health care and education to people at large. तर एवढी मोठी प्रमाणात लोकसंख्या आहे ती पण पॉवर्टी बिलो पॉवर्टी लाईन आहे. त्याच्यामुळे काय होते बघा खूप सारे एफर्ट घ्यावे लागत आहेत इंडियाला. इट हॅज बीन पॉसिबल टू प्रोव्हाइड. तर हे पॉसिबल नाहीये की प्रत्येकाला एवढ्या लोकसंख्येला प्रोव्हाइड करणे. काय प्रोव्हाइड करणे? बेसिक अमेनिटीज, काही मूलभूत गरजा आहेत किंवा मूलभूत हक्क आहेत काही लोकांचे, जसं की ड्रिंकिंग वॉटर, सेफ ड्रिंकिंग वॉटर, शुद्ध पिण्याचं पाणी असेल, फूड शुद्ध आणि बॅलन्स्ड डाएट असेल, मिनिमम हाऊसिंग किमान राहणीमान असेल किंवा त्यांना घर देणे, शेल्टर प्रोव्हाइड करणे असेल, हेल्थ केअर अँड एज्युकेशन टू पीपल ॲट लार्ज. आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा देणे इंडियाला टफ जायला लागलेलं आहे. ओके, एवढी मोठी पॉप्युलेशन असून द पॉसिबली ऑफ लार्ज स्केल अनएम्प्लॉयमेंट, सोशल टेन्शन्स अँड लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम स्टील. आणि या सगळ्यांमुळे काय होते? बेरोजगारी सुद्धा वाढत आहे. खूप सारी लोकसंख्या असल्यामुळे सोशल टेन्शन्स वाढत आहेत इंडियामध्ये आणि लॉज अँड ऑर्डर प्रॉब्लेम स्टील. आणि या रिलेटेड प्रॉब्लेम सुद्धा अराईज होत आहेत. ओके, तर हे बघा याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनं काही स्कीम्स आहेत त्या अंमलात आणलेल्या आहेत, बट त्या सुद्धा अपुऱ्या पडत आहेत. तुम्हाला माहितीये सगळ्यांसाठी एक इंदिरा आवास योजना आहे की ज्याच्यासाठी ते शेल्टर प्रोव्हाइड करतं किंवा होम प्रोव्हाइड करत असते इंडियन गव्हर्नमेंट निराधार लोकांना. ऐकून आहात तुम्ही? एनीवन हॅव एनी आयडिया? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर अशा लोकांना गव्हर्नमेंट शेल्टर प्रोव्हाइड करते. त्याच्यासोबत स्वस्त राशन योजना असं काही आहे बघा, त्याच्यातून रेशन कार्ड की त्यांची फूड किंवा हंगर नाही कमी होईल अशा पॉवर्टी लाईन, बिलो पॉवर्टी लाईन, बीपीएल लोकांसाठी. तर हे सुद्धा स्कीम्स प्रोव्हाइड करतात. किंवा एज्युकेशन टू ऑल, एज्युकेशनचा राईट आहे, शिक्षण सगळ्यांसाठी मिळावं याच्यासाठी काही सरकार आपलं स्कीम्स राबवत असतं. बट एवढं सगळं करून सुद्धा एवढ्या सगळ्या लोकांच्या ज्या काही नीड्स आहेत त्या फुलफिल होत नाहीयेत. ओके, the needs of this population is not fulfilled yet. अपुरा पडते हे सगळं. त्याच्यामुळं काय सोशल टेन्शन्स आहेत, त्याच्यासोबत रोज अनएम्प्लॉयमेंट वाढत आहे इंडियामध्ये. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत एवढ्या पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळं किंवा ही सगळी पॉप्युलेशन बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन मध्ये असल्यामुळं. ओके, समजते व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्सेस ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Due to limited employment, rural areas people are migrating to urban areas. आणि काय व्हायला लागले आहे? जे काही एम्प्लॉयमेंट, व्हॉट इज एम्प्लॉयमेंट? एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगारी. रोजगार. रोजगार. ओके, तर रोजगाराची कमी असल्यामुळं किंवा लिमिटेड रोजगार असल्यामुळं कुठल्या भागामध्ये? रुरल एरियाज. व्हॉट इज रुरल एरिया? खेडेगावामध्ये लिमिटेड एम्प्लॉयमेंट असल्यामुळं पीपल्स आर मायग्रेटिंग टू अर्बन एरियाज. तर लोक काय करायला लागले आहेत? मायग्रेट, त्यांचं काय करायला लागलेले आहेत? एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणाकडे मायग्रेशन करायला लागले आहेत. आणि स्पेशली कुठं? अर्बन एरियाज कडे. ओके, तुम्ही आता जनरली तुम्हाला माहित असेल, यू हॅव अवेअर अबाउट मेनी ऑफ रुरल पॉप्युलेशन और विलेज पॉप्युलेशन कम्स टू अर्बन सिटीज लाईक मुंबई, पुणे फॉर देअर एम्प्लॉयमेंट. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. स्पेशली आपल्या इकडची लोक बघा काय करतात रोजगारीसाठी किंवा त्यांचं रेग्युलर त्यांचं एम्प्लॉयमेंट प्रॉपर होण्यासाठी इथं त्यांना काही सुविधा अवेलेबल नसतात किंवा त्यांचा रोजगार त्यांना रोजचा भेटत नाही. आपल्या रुरल एरियामध्ये लिमिटेड आहे सगळा पार्ट, म्हणून ते कुठं मायग्रेट करतात? स्पेशली अशा शहरी भागाकडे किंवा जिथं काही रोजगाराच्या खूप साऱ्या वाटा आहेत किंवा खूप रोजगार अवेलेबल आहे अशा ठिकाणी त्यांचं मायग्रेशन होतं. स्पेशली पुण्याकड, मुंबईकड वगैरे असं जास्त बघायला मिळतं. या अर्बन एरियाज कड, या अर्बन सिटीज कड, मेट्रो सिटीज कड लोकांचं जास्त मायग्रेशन आहे फॉर एम्प्लॉयमेंट. ओके, दिस इज लिडिंग टू क्राउडिंग इन अर्बन एरियाज. बट हो, ओके, ठीक आहे, ते लोक काय करतात? मायग्रेट करत आहेत. कशासाठी? एम्प्लॉयमेंटसाठी. ती त्यांची बेसिक नीड आहे किंवा गरज आहे असं म्हणून. बट याच्यामुळे काय व्हायला लागलं आहे बघा, अर्बन एरियाची जी काही लोकसंख्या आहे किंवा तिथं गर्दी खूप वाढायला लागलेली आहे. आपण बघतो सगळ्यांना बघा तिथं खूप सारी पॉप्युलेशनचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा तिथं खूप गर्दी डे बाय डे वाढत आहे या सगळ्यामुळे. अर्बन एरियाज विथ एक्सपांडिंग स्लम्स अँड अराउंड इंडस्ट्रीज विच लॅक्स बेसिक सिव्हिल अमेनिटीज. तर काय होते बघा, याच्यामुळे काय व्हायला लागलं? अर्बनची त्या एरियाची सुद्धा कॅपॅसिटी असते ना, ती एक्सपांड होऊन तर किती होणार? तर त्याच्यातून काय झालं? खूप सारं मायग्रेशन झालं लोकांचं. त्याच्यामुळे स्लम्स म्हणजे काय? झोपडपट्टी. ओके, झोपडपट्टी असा एरिया तिथं फॉर्म झाला आणि इंडस्ट्री सुद्धा त्या प्रमाणात वाढल्या.
ओके, त्याच्यामुळे काय झालं, लॅक बेसिक सिव्हिल अमेनिटीज. तर जे काही शासनाच्या हे आहेत, स्कीम्स आहेत किंवा ज्या काही योजना आहेत त्या प्रॉपर मिळेना झाल्यात लोकांना. ओके, खूप सारं मायग्रेशन झाल्यामुळे. लक्षात येते का? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? Yes, ma'am. Amenities. Okay. Poverty, pollution, and thus ill health is adding to environmental problems and ecological crisis. तर या सगळ्यामुळे काय झालं बघा, पॉवर्टी वाढली, गरिबी वाढली, पोल्युशन वाढलं, ऑल ओव्हर काय झालं, मायग्रेशन झालं लोकांचं अर्बन एरियाकडे. तर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपोआप इंडस्ट्रियलायझेशन वाढलं. ओके, औद्योगिकरण झालं, त्याच्यामुळे काय झालं, इंडस्ट्री वाढल्या, ऑब्वियस काय होईल, पोल्युशन वाढेल. लक्षात येते का? लिंक बघा, लक्षात ठेवा कसं अफेक्ट करतं हे सगळं पॉप्युलेशनवर. देन काय होत झालं, पोल्युशन वाढलं अँड दस इल हेल्थ, त्याच्यामुळे काय झालं, हेल्थ खराब झाली किंवा हेल्थवर अफेक्ट झाला त्या पोल्युशनचा. इट ऍडिंग टू इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स अँड इकॉलॉजिकल क्रायसिस, आणि याच्यामुळे काय झालं, इन्व्हायरमेंटल जे काही प्रॉब्लेम्स आहेत पोल्युशन अराईज झाल्यामुळे ते वाढले आणि इकॉलॉजिकल क्रायसिस सुद्धा वाढला. ओके, समजते कॉन्सिक्वेन्सेस काय आहे, कसं मायग्रेशन झालं, कशासाठी झालं आणि त्याचा इफेक्ट, हजार्ड इफेक्ट काय आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? Yes. मॅम. Yes, ma'am. Okay, this is the consequences. Next is efforts made in past. तर आता हे प्रचंड लोकसंख्या तर वाढत आहे, बट याच्यासाठी काहीतरी एफर्ट्स पाहिजेत ना, का हे असंच वाढून मग एक्झॉस्ट होईल एक दिवशी, एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी काहीच राहणार नाही किंवा सगळंच डिस्टर्ब होऊन जाईल. त्याच्यासाठी बघा एफर्ट्स काय केलेले आहेत इंडियन गव्हर्नमेंटनं किंवा जगामध्ये काही एफर्ट्स केलेले आहेत, तर ते एफर्ट्स मेड इन दी पास्ट. तर त्या पास्ट मध्ये काही एफर्ट्स केलेले आहेत ते बघूयात आपण. ओके, फर्स्ट इज इन एन्शंट इंडिया पीपल प्रेफर्ड लार्ज फॅमिलीज ड्यू टू सर्टन सोशल अँड रिलिजियस. तर काय होतं बघा, पास्ट म्हणजे किंवा भूतकाळामध्ये किंवा जे काही प्राचीन भारत होता त्या प्राचीन भारतामध्ये असं काही केलं गेलं, प्रेफर्ड लार्ज फॅमिलीज ड्यू टू सर्टन सोशल. तर फॅमिली लार्ज असायची बघा त्या काळामध्ये. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात एकदम पास्ट और एन्शंट काळ आहे, जसं की ऋषी मुनींचा काळ वगैरे आपण म्हणूया, लक्षात घेऊयात. तर अशा काळामध्ये काय झालं, तर त्या लोकांना एवढं हे नव्हतं किंवा त्यांनी लार्ज फॅमिलीजला प्रेफरन्स दिला. काही धर्मांमध्ये सुद्धा किंवा समाजामध्ये असं मान्यता होती की फॅमिली लार्ज असली पाहिजे. वन मोर रिझन वॉज दॅट ऑफ हाय इन्फंट अँड चाइल्ड मॉर्टॅलिटी प्रिव्हिलेज दॅट. तर काय होतं, याच्या मागे एक रिझन सुद्धा होतं की काय होतं, त्यावेळेस एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज नव्हत्या, त्याच्यामुळं काय होतं, इन्फंट अँड चाइल्ड मॉर्टॅलिटी. तर जे काही लहान बालकं होते आणि किंवा चाइल्ड होते त्या काळातले, तर त्यांचे डेथ रेट सुद्धा तसेच होते किंवा ते जास्त दिवस जगू शकत नव्हते बिकॉज ऑफ प्रिव्हिलेज. तर काय ती गरिबी असेल किंवा प्रॉपर त्यांना मेडिकल फॅसिलिटी नव्हत्या त्या वेळी अवेलेबल, त्याच्यामुळे त्यांचा डेथ रेट सुद्धा होत होता. ऍज अ रिझल्ट काय होत होतं, त्या काही फॅमिली सुद्धा जास्त होत्या. ओके, अंडरस्टूड? All of you समजतंय? Yes, ma'am. However, okay, at that however even ancient religious leaders advised small families. but तरी सुद्धा त्या काळामध्ये जे काही एन्शंट रिलिजियस होते किंवा काय म्हणू आपण धर्म होते, तर त्यांनी असं काही सूचित केलं की स्मॉल फॅमिलीज आर बेटर, असं सूचित केलं. द ऋग्वेदा सेज अ टाइम मॅन विथ मेनी चिल्ड्रन ससेम्स टू मिसरीज. तर ऋग्वेदामध्ये, ऋग्वेद, व्हॉट इज ऋग्वेद? आयुर्वेद, ऋग्वेद एक ग्रंथ आहे बघा, इतिहासमध्ये वगैरे तुम्हाला झाला असेल. आर यू अवेअर अबाउट दॅट? Yes, ma'am. Yes, ma'am. No, ma'am. सेम ग्रंथ आहे ऋग्वेद. तर त्या ऋग्वेदामध्ये असं काही म्हटलं गेलं की स्मॉल, एखादा जर पर्सन आहे, एन्शंटचं सांगते मी तुम्हाला, आपण पास्ट बघत आहोत, एखाद्या पर्सनना जर जास्त चिल्ड्रन असतील किंवा जास्त मुलं असतील, तर तो मॅन किंवा तो व्यक्ती नेहमी मिसरीज, व्हॉट इज मिसरीज, दुःखात असेल किंवा सुखी नसेल असं सांगितलं आहे ऋग्वेदामध्ये. द कन्सेप्ट ऑफ बर्थ कंट्रोल इज व्हेरी ओल्ड बोथ टू इंडियन सिव्हिलायझेशन अँड इजिप्शियन सिव्हिलायझेशन.
तर ही जी काही बर्थ कंट्रोलची कन्सेप्ट आहे किंवा लोकसंख्या कंट्रोल करण्याची पद्धत आहे किंवा कन्सेप्ट आहे ती काय आहे, खूप जुनी आहे. आताच असं नवीनच आलेलं आहे किंवा नवीन पॉप्युलेशन एक्झॉस्ट झाली म्हणून आपण ऍप्लिकेबल करतोय असं काही नाहीये. ते खूप जुनं आहे. कधी इट इज ओल्ड बोट टू इंडियन सिव्हिलायझेशन, इजिप्शियन सिव्हिलायझेशन. तर भारतामध्ये सुद्धा किंवा इजिप्तमध्ये सुद्धा हे खूप ओल्ड किंवा खूप जुन्या काळात सुद्धा अस्तित्वात होतं. समजलं का? व्हॉट इज एफर्ट्स मेड इन दी पास्ट आपण बघतोय पार्ट. समजते ऑल ऑफ यू? Yes, ma'am. At the beginning of 20th century, Professor R.D. Curve started birth control clinic and contraceptive center at Bombay. It is important for MCQ. बघा काय होतं at the you can note down करा तुमच्या नोटबुक मध्ये. At the beginning of 20th century, 20व्या शतकाच्या सुरुवातीला प्रोफेसर R.D. कर्वे, व्हॉट इज R.D. कर्वे? R.D. कर्वे हे एक असे प्रोफेसर होते. ओके, त्यांचं नाव आहे हे R.D. कर्वे. तर त्यांनी काय केलं, बर्थ कंट्रोल क्लिनिक स्टार्ट केलं. कुठं? बॉम्बे मध्ये. ओके, ऍट द बिगिनिंग ऑफ 20th century, प्रोफेसर R.D. कर्वे started birth control clinic and contraceptive center at Bombay. Following him, a number of individual and organizations book initiative to propagate need of birth control. तर त्यांनी काय केलं बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीला काय केलं, एक बर्थ कंट्रोल क्लिनिक स्टार्ट केलं बॉम्बे मध्ये. ओके, आणि त्याच्यावर काय केलं, इंडिव्हिज्युअल्स अँड ऑर्गनायझेशन टूक इनिशिएटिव्ह, आणि भरपूर लोकांनी त्याच्यात इंडिव्हिज्युअल्स किंवा इनिशिएटिव्ह घेतले किंवा पुढाकार घेतला त्यांच्या क्लिनिक मध्ये. आणि कशासाठी, तर हे सगळं बर्थ कंट्रोल करण्याची एक नीड होती, ती फुलफिल करण्यासाठी. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. ओके, तर नेक्स्ट सब कोण आलेत बघा. इन 1992 इंडियन बर्थ कंट्रोल सोसायटी वॉज फॉर्म्ड इन दिल्ली बाय गोपालजी अहलवालिया. ओके, तर 1922 मध्ये इंडियन बर्थ कंट्रोल सोसायटी फॉर्म झाली दिल्लीमध्ये. कोणापासून? गोपालजी अहलवालिया मध्ये. हे सगळं नोट डाऊन करून घ्या. इट इज इम्पॉर्टंट फॉर MCQs. देन 1923 बर्थ कंट्रोल लीग वॉज स्टार्टेड इन बॉम्बे बाय NS फडके. तर 1923 मध्ये बर्थ कंट्रोल लीग स्टार्ट झाली. कुठं? मुंबईमध्ये. आणि कोणी स्टार्ट केली? NS फडके यांनी. देन 1929 डॉक्टर AP पिल्ले फाउंडेड द वाइफ्स क्लिनिक इन सोलापूर. ओके, तर डॉक्टर AP पिल्ले जे आहेत यांनी सोलापूरमध्ये वाइफ्स क्लिनिक हे स्टार्ट केलं 1929. हे इट इज रिलेटेड टू बर्थ कंट्रोल और कॉन्ट्रासेप्शन. देन 1930 मैसूर गव्हर्नमेंट इश्यूड ऑर्डर टू ओपन बर्थ कंट्रोल क्लिनिक ऍट मैसूर अँड बेंगलोर. तर 1930 मध्ये मैसूर गव्हर्नमेंटने इश्यू केलं काय, बर्थ कंट्रोल क्लिनिक काढण्यासाठी मैसूरमध्ये इश्यू केलं किंवा ऑर्डर दिली. अँड बेंगलोर, मैसूर आणि बेंगलोर मध्ये. ओके, इट इज नंतर ते इनिशिएटिव्ह टेक केलं. फर्स्ट कोणी केलं? बट R.D. कर्वे यांनी स्टार्ट केलं होतं बॉम्बे मध्ये. आणि बाकीच्या नंतर काय झालं, इनिशिएटिव्ह घेतलं गेलं. समजते का? Yes, ma'am. आपण ओके, we will stop here. Our lecture is Okay, ma'am. for this lecture, this part is sufficient. At next lecture we will continue. First of all, listen to me. Now some committees and next further part will be discussed in next lecture. What we have seen in this lecture: see demography, what is meant by demography, demographic cycle, and efforts made in the past. Understood? Anyone have any problem? Yes. No, ma'am. This part will be discussed. Hello, in ma'am. Next, wait for 1 minute. Next part will be discussed in next lecture. Okay. Yes, ma'am.